वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेनमेंट समिट वेव्स जो एक अतिशय जगातला मोठा प्लॅटफॉर्म ऑडिओ व्हिज्युअल आणि एंटरटेनमेंटच्या क्षेत्रामध्ये पहिल्यांदा सुरू झाला आणि भारत सरकारने तो होस्ट करण्याचा त्याचं यजमानपद हे महाराष्ट्राला दिलं। कालच मुंबईमध्ये त्याचं आपण उद्घाटन केलं आणि पंतप्रधानांच्या हस्ते हे उद्घाटन झालेलं आपण बघितलं। आज वेव्सच्या निमित्ताने महाराष्ट्र सरकारने काही अत्यंत महत्वाचे एमओयूज केलेले आहेत, ज्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा एनएससीने वेव्स इंडेक्स सुरू केलेला आहे। 43 कंपनीज ज्या या एव्हीजीसीच्या क्षेत्रातल्या आहेत, या कंपन्यांचा तो इंडेक्स सुरू झालेला आहे आणि त्यामुळे या क्षेत्रामध्ये गुंतवणुकीकरता आणि एकूणच फायनान्शियल इकोसिस्टम तयार करण्याकरता एक अत्यंत महत्वपूर्ण अशा प्रकारचे पाऊल उचललं गेलेलं आहे। मी तर असं म्हणेन की वेव्सच्या यशामधलं एक हा मुकुटमणी आहे की एनएससीने हा वेव्स इंडेक्स या ठिकाणी सुरू केलेला आहे। यासोबत आज आपण 2 युनिव्हर्सिटी सोबत एमओयू केलेला आहे। आपल्याला कल्पना आहे की नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंतर्गत फॉरेन युनिव्हर्सिटीजला आपल्या देशामध्ये कॅम्पस उघडण्याची परवानगी मिळाली आणि म्हणून आपण नवी मुंबई इथे सिडकोच्या पुढाकाराने एज्युसिटी तयार करतोय। या एज्युसिटीमध्ये 10 ते 12 जगातल्या बेस्ट युनिव्हर्सिटीज आपण त्या ठिकाणी आणणार आहोत। ज्या युनिव्हर्सिटीजचं हाय रँकिंग आहे, जगातल्या पहिल्या 100 रँक्समध्ये वेगवेगळ्या कॅटेगरीज ज्या येतात, अशा प्रकारच्या या युनिव्हर्सिटीज आपण त्या ठिकाणी आणतो। अशाच 2 युनिव्हर्सिटीजशी आज आपला टायअप झालेला आहे। युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलिया जी ऑस्ट्रेलियातली युनिव्हर्सिटी आहे आणि युनिव्हर्सिटी ऑफ यॉर्क जी यूके मधली पहिल्या 4 युनिव्हर्सिटी मधली एक युनिव्हर्सिटी आहे। अशा या दोन्ही युनिव्हर्सिटीज आपला कॅम्पस त्या ठिकाणी तयार करणार आहेत। इनिशियली 1500 कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट ते त्या ठिकाणी करणार आहेत आणि आपला प्रयत्न आहे अजून 3 महत्वाच्या युनिव्हर्सिटीशी आपली चर्चा चालली आहे किंवा चर्चा झालेली आहे। फक्त यूजीसीतनं त्यांचं क्लिअरन्स यायचं आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त अजून 5 युनिव्हर्सिटीशी आपली प्राथमिक चर्चा चाललेली आहे। त्यामुळे देशातलं वर्ल्ड युनिव्हर्सिटीज असलेलं पहिलं कॅम्पस हे नवी मुंबईमध्ये आपण सुरू करतो आणि त्याचे आज पहिले 2 एमओयू या ठिकाणी आपण केले आहेत। यासोबत आपण प्राईम फोकस सोबत एक एमओयू केलाय, ज्याच्यामध्ये प्राईम फोकस एक फिल्म सिटी या ठिकाणी तयार करते आहे, ज्याच्यामध्ये जवळपास 3000 कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट ते करणार आहेत। 2500 लोकांना त्यातनं थेट रोजगार मिळणार आहे आणि इनडायरेक्ट किमान 10,000 लोकांना रोजगार मिळेल। अशा प्रकारची ही जी काही एक फॅसिलिटी ते तयार करतायत, एआय पॉवर्ड आणि जगातली बेस्ट टेक्नॉलॉजी ही त्या ठिकाणी असणार आहे। त्यामुळे प्रोडक्शन किंवा फिल्म शूटिंग किंवा अलीकडच्या काळामध्ये आपल्याला माहिती आहे, आपण इथे देखील लावून ठेवलेलं आहे की कुठेही शूटिंग करून कुठलाही सीन दाखवता येतो, अशी आता टेक्नॉलॉजी आहे। या सगळ्या टेक्नॉलॉजीज म्हणजे जगातली जी सगळ्यात एक्सपेन्सिव्ह आणि टेक्नॉलॉजिकली सगळ्यात अहेड पुढची जी कुठली फिल्म आहे, ती फिल्म देखील या ठिकाणी शूट करता येईल
इतकं ऍडव्हान्स अशा प्रकारचा स्टुडिओ हा प्राईम फोकस तयार करत आहे. आणि यासोबत अजून एक असाच एमओयू आपला गोदरेज सोबत झालेला आहे, जे एक त्यांची स्वतंत्र फिल्म सिटी पनवेलला तयार करत आहेत. जवळपास त्या ठिकाणी ते देखील 2000 कोटीचं इन्व्हेस्टमेंट करणार आहे आणि त्यातही जवळपास एवढ्याच लोकांना मोठ्या प्रमाणात जी काही रोजगार आहे तो रोजगार मिळणार आहे. एकूणच आज आपण जवळपास 8000 कोटी रुपयाचे एमओयूज या ठिकाणी केलेले आहेत. पण महत्वाचं आहे की अशा क्षेत्रातले सगळे एमओयूज आहेत की जी निश क्षेत्र आहे, जी नवीन क्षेत्र आहेत आणि ज्यांनी मल्टीप्लायर इफेक्ट ज्याला आपण म्हणू शकतो हा तयार होणार आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की वेव्ज हा जो काही प्लॅटफॉर्म तयार झालेला आहे याला अनुरूप अशा प्रकारचे चांगले इन्व्हेस्टमेंट्स आपल्याला मिळालेले आहेत. याच्या व्यतिरिक्त अनेक लोकांशी या निमित्ताने चर्चा झालेल्या आहेत, ज्या पुढच्या काळामध्ये फलदायी झालेल्या आपल्याला पाहायला मिळतील. फिल्म सिटीचे जे करार आहे बेसिकली फिल्म सिटी म्हणजे नेमकं नाही, कारण की ऑलरेडी आपल्याकडे चित्रनगरी आहेच आहे. अजून आता फिल्म सिटी म्हणजे लोकेशन नाहीये, आता फिल्म सिटी म्हणजे टेक्नॉलॉजी आहे. आणि ही जी टेक्नॉलॉजी आहे ही सगळी असलेली ही फिल्म सिटी असणार आहे, ज्याच्यामध्ये अर्थातच त्या ठिकाणी शूटिंग पासून प्रोडक्शन, पोस्ट प्रोडक्शन सगळ्या गोष्टी करता इकोसिस्टम त्या ठिकाणी असते. सर, तुम्ही ज्या पद्धतीने युनिव्हर्सिटी सांगितलेल्या आहे त्या युनिव्हर्सिटी कशा पद्धतीने असं आहे की या युनिव्हर्सिटीज त्यांचं ऑफशोर कॅम्पस हे आता मुंबईमध्ये तयार करतील. म्हणजे त्या फुल फ्लेजेड युनिव्हर्सिटीज या ठिकाणी येत आहेत. आतापर्यंत आपले लोक वेस्टर्न ऑस्ट्रेलियाच्या युनिव्हर्सिटीमध्ये ऍडमिशन घेण्याकरता प्रयत्न करायचे, कारण ती फार चांगली युनिव्हर्सिटी आहे आणि त्याकरता तिथे जावं लागायचं, त्याचा खर्च खूप होता. पण आता जे लोक जाऊ शकत नाही त्यांना तेच एज्युकेशन या ठिकाणी मिळणार. ज्या पद्धतीने यजमानपद आपल्याकडे होतं पुढच्या काळात पण राहणार असं सांगितलं गेलेलं आहे. बेसिकली याचा बेनिफिट जो अपेक्षित आहे तो भाषण होईल असं दिसतं तुम्हाला. म्हणजे 8,000 कोटी सांगतात आपण त्यापेक्षा अधिक होईल ठीक आहे. कालपासनं मी या क्षेत्रातल्या ज्या ज्या लोकांची इंटरॅक्शन करतोय त्या सगळ्यांचं म्हणणं आहे की अशा प्रकारच्या एका प्लॅटफॉर्मची आवश्यकता होती. कारण आज फास्टेस्ट ग्रोईंग इकॉनॉमी जर कुठली असेल तर ती ही एव्हीजीसीची जी इकॉनॉमी आहे ही फास्टेस्ट ग्रोईंग इकॉनॉमी आहे. सर्वात जास्त रोजगाराची संधी या इकोसिस्टमने तयार होते आहे आणि याच्यामध्ये पहिल्यांदा भारताला लीड करण्याची संधी आहे. कारण कंटेंट क्रिएटर्स असतील ते सगळ्यात जास्त आपल्याकडे आहेत, कंटेंटचं कन्झम्पशन असेल ते आपल्याकडे सगळ्यात जास्त आहे आणि म्हणून त्याच्यामध्ये लीड घेणं हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि या वेव्समुळे तेच आपण या ठिकाणी घेऊ शकलेलो आहोत. आणि मुंबई या एव्हीजीसीच्या रिव्होल्युशनची एक अघोषित राजधानी आता या इव्हेंटमुळे झालेली आहे. सर, दुसरीकडे एआय वगैरे जे सॉफ्टवेअर वगैरे येत आहेत त्या संदर्भामध्ये काही वेगळे बोलणी झाली आहेत का? एआयचे सॉफ्टवेअर आहेत त्यामुळे अपडेशन जे सॉफ्टवेअर आणखी त्या सगळ्या संदर्भात याच्यामध्ये एआयच आहे. आपण जर बघितलं तर याच्यामध्ये प्रत्येक गोष्टीत आपल्याला एआयचा वापर दिसेल. त्यामुळे ही सगळा हा जो इकोसिस्टम आहे, इकोसिस्टमच एआय पॉवर्ड इकोसिस्टम आहे. जसं आता आपण जे 2 स्टुडिओज आता अनाऊन्स केले ते दोन्ही स्टुडिओज एआय पॉवर्ड स्टुडिओज आहेत.